आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे। प्रस्तुत अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हा सोलापूर यांच्याकडून चालत असलेला हा नाम उत्सव सप्ताह का नाही म्हणणार, तर सप्ताह हा 7 दिवसाचा नाम उत्सव असतो। मात्र आमचे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष आमचे छोटे बंधू डॉक्टर किरण यांनी अधिक महिन्यापासून जो नाम सप्ताह चालू केला आहे, तो नाम सप्ताह कोणत्या ना कुठल्या कारणाने पुढं सातत्य खूप चांगला असं हा कार्यक्रम डॉक्टर किरण महाराज बोधले, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांनी चालू केलेला आहे। यामध्ये माझ्याकडे आलेली आजची प्रवचन सेवा आणि आजच्या प्रवचन सेवेकरिता घेतलेली ओवी आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधील 18व्या अध्यायातील सगळ्यात शेवटची यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीऊर्जयोर्भूती धुवा या श्लोकाखाली एक दृष्टांत म्हणून दिलेली ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी। गुरु तेत ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे। यत्र योगेश्वर कृष्ण या ज्या ठिकाणी श्री कृष्ण परमात्मा आणि अर्जुन आहेत त्या ठिकाणी विजय हा निश्चितच आहे, हे सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी चंद्र तेते चंद्रिका शंभू तेते अंबिका संत तेते विवेका असणे कीजे। ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चंद्रिका आहे, ज्या ठिकाणी शंभू आहे त्या ठिकाणी पटवून देण्याकरताच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं गुरु तेत ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन। म्हणलं तर ज्या ठिकाणी गुरु आहे त्या ठिकाणी ज्ञान हे निश्चित आहे, आणि ज्या ठिकाणी ज्ञान निश्चित आहे त्या ठिकाणी आत्मदर्शन ही निश्चित आहे। आणि ज्या ठिकाणी आत्मदर्शन आहे त्या ठिकाणी मात्र समाधान हे निश्चितच आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी क्लिअर येतोय का आता आवाज येतोय? तसं पाहता तर ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी जी आहे गुरूंचं वर्णन या ओवीमध्ये केलेलं आहे। तसं तर पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुचं वर्णन केल्याशिवाय ज्ञानेश्वरी लिहायलाच चालू केली। गुरुचं वर्णन हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे। कुठलेही अध्याय उघडा, कुठल्याही अध्यायामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी लिखाणच चालू केले नाही। कारण का असं आहे बघा, शास्त्र असं सांगतं वर्णन करावं तर वर्णन कुणाचं करावं, बरं का, वर्णन करावं तर वर्णन कुणाचं करावं। एक तर शास्त्र असं सांगतं की वर्णन गुरुचं करावं, ते वर्णन समोर ज्याच्याकडून काय फायदा आहे त्यांचं वर्णन आपण करतो, बरोबर आहे की नाही? ज्यांच्याकडे फायदा आहे त्यांचं वर्णन आपण करतो। वर्णन कुणाचं करावं आणि कधी करावं, शास्त्राने 4 गोष्टी सांगितल्या। प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्ष मित्र बांधवा कर्मांते दास बुत्त्याच नैनम पुत्र तथा स्त्रिया। म्हणलं तर शास्त्राने 4 गोष्टी काय सांगितल्या? प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या म्हणलं तर काय त्यांच्या समोर करावी। परोक्ष मित्र बांधवा म्हणलं तर काय आपल्या मित्राची आणि बंधूचं वर्णन कधी करावं, तर परोक्ष म्हणलं तर काय त्यांच्या असणाऱ्या पाठीमागं करावं, परोक्ष करावं, त्याच्या पाठीमागं करावं। का पाठीमागं करावं? कारण का असं आहे बघा, जर आपल्या मित्राचं आणि आपल्या बंधूंचं वर्णन जर आपण समोर केलं ना, अहंकार येईल, मी म्हणायचं त्यांच्या करावं, तर कायम त्यांच्या पाठीमागं। आणि तिसरी गोष्ट सांगितली की कर्मांते दास बुत्त्याच। म्हणलं तर काय नोकराचं वर्णन कधी करावं, तर कर्मांते म्हणलं तर काय काम झाल्यावर। काय आमचे डॉक्टर एकनाथ महाराज बोधले हे पण लाईव्ह ऐकत आहेत,
त्यामुळं असो नोकराचं वर्णन करावं. कधी करावं तर कर्मांते, काम झाल्यावर नोकराचं वर्णन करावं. का काम झाल्यावर नोकराचं वर्णन करावं? कारण असं आहे, कामाच्या पहिलं जर आपण नोकराचं वर्णन केलं तर ते काम होईल याची शाश्वती राहणार नाही. म्हणून नोकराचं वर्णन करायचं. ते काम जयवंत महाराजासहित सर्वजण श्रवण करत आहेत. माझं आज भाग्यच आहे. कारण का मी जयवंत महाराजापेक्षा थोरला असलो तर आम्हाला हे ज्ञान सगळं प्रवचनाचं दिलंय ते जयवंत महाराजांनी दिलेलं आहे. आणि जयवंत महाराजांनी जे जे शिकवलंय ते आम्ही या प्रवचनामध्ये बोलत राहतो. आणि काय यामध्ये चुकलं असेल ना तर ते माझ्या चुकीमुळं झालेलं असणार. आणि जे जे काय बरोबर आहे ते आमचे जयवंत महाराज गुरुवर्य दादा यांचं असणार आहे. असं द्या. आणि तिसरी आपल्या मुलाचं आणि आपल्या बायकोचं वर्णन कधीच करू नये असं कोण सांगतं? शास्त्र सांगतं. मी सांगत नाही, हे शास्त्र सांगतं. शास्त्रामध्ये ते सांगितलं की वर्णन करायचं कुणाचं? गुरुचं. कारण काय या जगतामध्ये असं आहेत बरं का, काही लोक माननीय आहेत, काही लोक वंदनीय आहेत, काही लोक माननीय आहेत आणि काही लोक वर्णनीय आहेत. वर्णन करायचं तर एकतर गुरुचं वर्णन करायचं आणि दुसरं देवाचं वर्णन करावं असं शास्त्राने सांगितलेलं आहे. बाकी त्यांना फक्त मानायचं असतं. त्यांचं वंदन कधीही करायचं नाही. का वंदन करायचं नाही? कारण कसं असतं बरं का, काही लोक मान्य असतात पण त्यांचं काय आचरण करण्यासारखं नसतं, म्हणून त्यांना काही वंदन करता येत नाही. काही आचरण, त्यांचं काय आचरण आपण घेऊ शकत नाही. आणि वर्णन मात्र काय, फक्त आणि फक्त आपल्या गुरुतांचं एवढ्याच वर्णन करू शकतो आपण. ज्ञानेश्वर महाराज या, कारण का तसं तर बघायला गेलं तर व्यावहारिकदृष्ट्या जर विचार करायला गेलं तर आपण वर्णन कोणी कुणाचं करतो? थोडक्यात सांगायचं झालं तर वर्णन कोण कुणाचं करावं असं आहे. आपण जर व्यवहारामध्ये पाहिलं तर व्यवहारामध्ये आपण वर्णन कुणाचं कोण करतो? जो छोटा असतो ना करावं, मोठ्यांचं वर्णन करावं. बरोबर आहे का नाही? जो तर ते मोठ्यांचं वर्णन करावं. म्हणजे जे शिष्य असतात त्या शिष्याने कुणाचं वर्णन करावं? गुरूंचं वर्णन करावं. शिष्यांनी कुणाचं वर्णन करावं? गुरूंचं वर्णन करावं. भक्तांनी कुणाचं वर्णन करावं? संतांचं वर्णन करावं. बरोबर. आणि लहान भावानं कुणाचं वर्णन करावं? मोठ्या भावाचं वर्णन करावं. बरोबर आहे का नाही? लहान भावाने मोठ्या भावाचं वर्णन करावं. जे शिष्य असतात त्या शिष्यांनी गुरुचं वर्णन करावं. शिष्यांनी गुरुचं वर्णन करावं. छोट्या बंधूंनी मोठ्या बंधूचं वर्णन करावं. आणि भक्तांनी देवाचं वर्णन करावं. आणि नवऱ्यानी नवऱ्याने नाही, बायकोनी नवऱ्याचं वर्णन करावं. बरोबर आहे का नाही? बायकोनी जे छोटे असतात. मग आपल्याला प्रश्न असा पडतो की नेमकं छोटं म्हणायचं कुणाला आणि मोठं म्हणायचं कुणाला? कारण का असं आहे, आपण जो मोठं म्हणतो ते कुणाला? ज्यांचं आयुष्य थोडं राहिलंय त्यांना आपण काय म्हणतो? मोठं म्हणतो. बरोबर आहे का नाही? जयाचे आयुष्य 10 कोटे तयाशी म्हणते मोठे. म्हणजे ज्याचं आयुष्य थोडं राहिले त्याला मोठं म्हणतो. आणि ज्यांचं आयुष्य भरपूर आहे त्यांना आपण काय म्हणतो? छोटं म्हणतो. छोटं कुणाला म्हणायचं आणि मोठं कुणाला म्हणायचं? शास्त्रामध्ये असं छोटं कुणाला म्हणावं, मोठं कुणाला म्हणावं तुम्हाला सांगू. जे वयाने लहान असतात त्यांना आपण छोटं समजतो. आणि जे वयाने लहान असतात त्यांना आपण छोटं समजतो. आणि जे वयाने मोठे असतात त्यांना आपण मोठे समजतो. मग प्रश्न असा पडतो की श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराजांची ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांचं वय किती होतं? तर फक्त 14 वर्ष. ज्ञानेश्वर महाराजांचं वय किती होतं? फक्त 14 वर्षाचं. 1400 वर्ष. यामध्ये जर विचार करायला गेलं तर आता यामध्ये मोठं कोण? तर साहजिकच आहे, आपल्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आपण काय म्हणणार आहे? कोण मोठं म्हणणार आहे? चांगदेव महाराज. मग चांगदेव महाराज मोठे तर आमचे ज्ञानेश्वर महाराज काय छोटे का? नाही, त्यांना छोटे म्हणता येणार नाही. तर ज्ञानेश्वर महाराज कोण होते? श्रेष्ठ होते. म्हणजेच श्रेष्ठांचं वर्णन करावं. जे श्रेष्ठ आहेत त्यांचं वर्णन करावं. मग नेमकं श्रेष्ठ कुणाला म्हणायचं? नेमकं मोठं कसं करायचं?
तर असं आहे बरं का, काही काही मोठेपणामध्येही दोन भाग पडतात. एक नैमित्तिक मोठेपण आणि दुसरं संसिद्धिक मोठेपण. मोठेपण त्याला काय म्हणायचं, नैमित्तिक मोठेपण. आणि दुसरा विषय आहे संसिद्धिक मोठेपण. संसिद्धिक मोठेपण कोणाला म्हणायचं, जे अंगभूत मोठेपण असतं ना त्याला संसिद्धिक म्हणायचं. काय म्हणायचं, नैमित्तिक मोठेपण. कशाच्या तरी निमित्तानं म्हणलं तर काय तुम्हाला सांगतो का, 5 वर्षे आमदार असतो. आमदार म्हणजेच कोण, MLA. 5 वर्ष जोपर्यंत हे MLA आहे, जोपर्यंत आमदार आहे तोपर्यंत तो कोण असतो, मोठा असतो. का, या पदामुळे तो मोठा असतो. ज्यावेळेस हे MLA हे आमदार पद निघून जातं ना त्यावेळेस हे मोठेपण मात्र राहत नाही. हे मोठेपण राहत नाही. म्हणजेच काय, कशाच्या तरी निमित्तानं आलेलं मोठेपण याला काय म्हणायचं, नैमित्तिक मोठेपण. याला म्हणायचं नैमित्तिक मोठेपण. आता आम्ही बोधले महाराज म्हणून वावरतो का, श्री संत मानकोजी मोठे, त्यांच्या निमित्तानं आलेलं आम्हाला हे मोठेपण, ह्याला काय म्हणायचं, नैमित्तिक मोठेपण. त्यांच्या निमित्तानं ते मोठे होते म्हणून बोधले महाराज मोठे, ह्याला म्हणायचं नैमित्तिक मोठेपण. आणि दुसरं आहे संसिद्धिक अंगभूत मोठेपण. अंगभूत मोठेपण कोणाकोणाचं आहे हो, ज्ञानेश्वर महाराज असू द्या, संत तुकाराम महाराज असू द्या, संत मानकोजी बोधले महाराज, संत चोखामेळा, गोरोबा काका, हे तर ते त्यावेळेसही मोठे होते, आताही मोठे आहेत आणि पुढेही मोठे राहतील. ह्याला काय म्हणायचं, संसिद्धिक मोठेपण. आणि असे जे संसिद्धिक मोठे असतात ना, अशा असणाऱ्या संसिद्धिक मोठेपणांचं जो असतो ना त्यांचं वर्णन करावं. ज्ञानेश्वर महाराजांनीही त्यांचं जे गुरु आहेत महाराज निवृत्तीनाथ महाराज, त्यांचं ते निवृत्तीनाथ महाराज त्यावेळेसही म्हणून गुरूंचं वर्णन जे आहे ना प्रत्यक्ष करावं, असतात त्यांचं वर्णन करावं. असे असणारे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुचं वर्णन करायला लागले. आणि गुरुचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणायला लागले, गुरु तेत ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी गुरु आहेत ना त्या त्या ठिकाणी आहे. आणि ज्ञान आल्यानंतर काय होतं, तर ज्ञानी आत्मदर्शन म्हणलं तर काय होतं, आत्मदर्शन होतं. दर्शनी समाधान अति जैसे, दर्शनी समाधान अति जैसे. ज्ञानोबाराय म्हणायला लागले की दर्शन केल्याबरोबर समाधान होतं. प्रश्न असा आहे, हा समाधान शब्द बोलायला फार शब्द सोपा आहे हो. समाधान तोंडामधनं उच्चार करायला समाधान फारचं, मात्र नेमकं समाधान कुणाला मिळतं हो? समाधान म्हणजेच काय हो, सुख. सुख, समाधानाची अनुभूती घेणं फार गरजेचं आहे. समाधान बोलायला शब्द फार सोपा आहे का नाही. समाधान बोलता सहज बोलू शकतो आपण समाधान, पण ते समाधानाची अनुभूती घेणं, कारण कसं आहे, हे समाधान एखादी कुठली वस्तू प्राप्त झाली तर समाधान. आमचे धाकटे बंधू जेवण महाराज नेहमी सांगत असतात, वस्तूच्या प्राप्तीमध्ये समाधान नाही, वस्तूच्या प्राप्तीमध्ये समाधान नाही, तर आपली जी वृत्ती आहे ना ती वृत्ती ज्यावेळेस स्थिर होते ना त्यावेळेसच समाधान मिळतं. एखादी वस्तू प्राप्त झाल्यानंतर आपल्याला कधीही समाधान मिळत नाही. तुम्ही विचार करून पहा, सायकल असावी आणि आपण एखादी मोटरसायकल घेतली, म्हणजेच काय झालं, ती वस्तू आपल्याला प्राप्त झाली. मग प्राप्त झाल्यानंतर आपण समाधानाने बसावं का नाही, मग समाधानानं. सायकलपेक्षा आता 4 चाकाची गाडी घ्यावी म्हणून अजून तो धडपडत राहतो, म्हणजे त्याला समाधान राहत नाही. म्हणजे प्राप्तीमध्ये समाधान कधी नाही. तर समाधान कशाचं आहे, तर वृत्तीच्या स्थिरतेमध्ये समाधान आहे. याकरता एक दृष्टांत असा आहे, जेवण महाराज मला एकदा सांगत होते की मी हे का म्हणतो की एखाद्या वस्तूच्या प्राप्तीमध्ये समाधान नाही, वृत्ती स्थिर राहिली पाहिजे, याच्यामध्ये समाधान आहे. त्याकरता मला एक साधू महाराज होते आणि ते साधू महाराज एका गावाच्या कडाला एका झाडाच्या खाली ते जप करत बसत होते. जप करत बसत असताना दर्शन घ्यायचं त्यांच्याकडे आणि खूप आनंदात, त्यांच्याकडे काहीही नव्हतं. कोणी जेवण दिलं तर जेवण करायचे, कोणी काय आणून दिलं तर तेवढंच खायचे आणि त्याच्यामध्ये समाधानी होते. त्यावेळेस त्या साधूकडे एक सावकार गेला आणि तो सावकार साधूला, महात्मे, माझ्याकडे पाहिजे तेवढा पैसा आहे, माझ्याकडे भरपूर, किती पाहिजे तेवढा पैसा आहे,
पण काय करावं म्हणले, मला थोडंही समाधान नाही, काहीच समाधान नाही म्हणले. मग त्या साधू महाराजांनी प्रश्न विचारला, ठीक आहे समाधान नाही ना, ते तुझ्या काकेमध्ये जे गटूड आहे, बॅग आहे, तुझ्या काकेमध्ये जे बॅग आहे ते बॅग कशाचे? त्यावेळेस पानं हिरे जवारात आहेत, सगळं आहे, एवढं माझ्याकडे आहे म्हणले, घरामध्ये झोपायला मोठी गादी आहे, सगळं आहे, तरी पण मला समाधान नाही. जप करत बसले होते ना ते साधू, त्या ठिकाणावरून उठले आणि त्या असणाऱ्या सावकाराच्या हातातलं गटुड घेतली आणि साधू महाराज पुढे पळायला लागले. मला सांगा, आता साधू महाराज पुढे पळाल्यानंतर आता हे सावकार काय करेल? सावकारही त्याच्या मागे पळू लागले ना, साधू महाराज पुढे पळतायत, सावकार पाठीमागं पळतायत, साधू महाराज पुढे पळतायत, सावकार पाठीमागं पळतायत. साधू महाराज पुढे पळतच होते, सावकार त्यांच्या पाठीमागं पळतच होते. एक ते ज्या गावामध्ये राहत होते ना, गावाच्या कडे, आणि ज्या ठिकाणीवरनं साधू महाराजांनी ते गटुड त्यांच्या सावकाराकडनं विसकून घेतलं होतं ना, तिथंच आले आणि त्याच जागेवर स्थिर बसल्याबरोबर पाठीमागून सावकार जो त्या गटुड्याकडे पळत होता ना, तो धापा टाकत सावकाराच्या जवळ आल्याबरोबर तो सावकार पहिलं काय काम करिलो, तुकडं होतं ना, गटुडं साधू पसलं एकदम हातामध्ये घेतल्याबरोबर स्वामींनी त्या साधूंनी सावकाराला प्रश्न विचारला, आता कसं वाटतंय? त्यावेळेस सावकार म्हणाले, आता कसं वाटतंय म्हणल्यानंतर ते म्हणले, समाधान वाटतंय. ते म्हणले, का समाधान वाटतं? पळत होता ते माझं होतं, ते गटुड मला मिळायसाठी मी तुमच्या मागं धावत होतो. ज्यावेळेस मग त्यावेळेस साधू महाराजांनी विचारलं, ज्यावेळेस गटुड मगाच्या वेळेस तुम्ही विचारायला आलता त्यावेळेस गटुड कोणाकडे होतं? ते म्हणले, माझ्याकडेच होतं. मग आता कोणाकडे आहे? ते म्हणले, माझ्याकडेच आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय प्रश्न विचारला होता? तर म्हणले, मला समाधान नाही. मग आता का समाधान आहे? त्यावेळेस ज्यावेळेस समाधान नाही म्हणून आला होता त्यावेळेस हे गटुड तुमच्याकडेच होतं, आणि ज्यावेळेस आता मी तुम्हाला पळवून गाठलं आणि नंतरनं तुम्ही गटुड घेतलं त्यावेळेस हे गटुड तुमच्याकडेच आहे. तर तुमच्या प्राप्तीमध्ये समाधान नाही. तुमची जी वृत्ती चंचल झाली होती, ज्यावेळेस इथं आल्यानंतर ते गटुड घेतल्यानंतर तुमचं वृत्ती एकदम स्थिर झाली, म्हणून तुम्ही समाधानी झाला. म्हणून वृत्तीच्या स्थिरतेमध्ये समाधान आहे, आणि कुठल्या तरी वस्तूच्या प्राप्तीमध्ये समाधान नाही, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये समाधान आहे. मग ही वृत्तीची स्थिरता करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ज्ञानामध्येही प्रकार आहेत महाराज, ज्ञानामध्येही प्रकार आहेत. एका वेळेस गुरूंचा आशीर्वाद घेतला, ज्ञान घ्यायचं कुठलं? कारण का ज्ञानामध्ये हे दोन प्रकार आहेत, एक वृत्ती ज्ञान आणि दुसरं स्वरूप ज्ञान. वृत्ती ज्ञान म्हणलं तर काय, जे बदलत जातं ना त्याला म्हणायचं वृत्ती ज्ञान. आणि स्वरूप ज्ञान जे कधीही आत्मदर्शनाचा अभाव होतो ते स्वरूप ज्ञान. कारण का वृत्ती ज्ञान हे बदलत राहतं महाराज, वृत्ती ज्ञान हे बदलत राहतं. म्हणलं तर काय, आपण ज्यावेळेस बघतो कपाटाकडे बघितलं की हे कपाट आहे म्हणतो, ह्याच्या दरवाजाकडे बघितलं हा दरवाजा आहे म्हणतो, हे बदलतं ना, त्याला काय बोलायचं? वृत्ती ज्ञान. आणि स्वरूप ज्ञान म्हणजे ना त्याला स्वरूप ज्ञान म्हणतात. आणि हे स्वरूप ज्ञान घ्यायचं असलं तर आपल्याला काय करावं लागेल? गुरुकडे जावं लागेल, आणि गुरुकडे गेल्यानंतरच ज्ञान होतं. आता मी छोटेसे एक तुम्हाला सांगतो की नामदेव महाराज, संत नामदेव महाराज काय होते हो? पांडुरंगाचे भक्त होते, बरोबर आहे का नाही? बरं, पांडुरंगाचे भक्त म्हणजे काय, नुसते भक्त होते का पांडुरंगाचे? ते आम्हाला देव आवडणं वेगळं, पण देवालाच आम्ही आवडणं हे गोष्ट वेगळी. कारण कसं आहे बरं का, एकदा नारद मुनी देवाकडे गेले आणि नारद मुनीने देवा, या भूतभक्तांची तुझ्याकडे काय यादी आहे का? त्यावेळेस देव म्हणाले, आणि यादी काढली आणि असणाऱ्या नारद मुनीच्या हातात दिल्यानंतर नारद मुनीने ती यादी पाहायला चालू केली. आता यादी पाहायला चालू केल्यानंतर यादी ज्यावेळेस बघायला लागले त्यावेळेस नारद मुनी काय बघत असतील हो? पहिल्यांदा आम्ही काय बघतो? आपल्या हातात पडली,
आमच्या किरण महाराजांनी आता हे तुमच्या लाईव्हमध्ये नाम जागरचं सगळं ठेवलंय. आणि ज्यावेळेस बघतो आपल्याला तारीख, या तारखेमध्ये आपलं नाव आहे का नाही, आपला फोटो आहे का नाही, आपण बघतो का नाही. तसंच ज्यावेळेस नारद मुनीच्या हातामध्ये ते यादी मिळाली, यादी मिळाल्याबरोबर नारद मुनीने ह्या हातामध्ये ते यादी घेतली आणि पहिल्यांदा बघायला चालू केलं. काय, माझं आपलं स्वतःचं नाव काय आहे का नाही, स्वतःचं नाव आहे का नाही. काय नाव पहिलंच होतं, पहिलं होतं. मग नारद मुनीचं नाव दिसल्याबरोबर नारद मुनीने ते यादी पुढं वाचायची सोडावी का नाही, सोडली नाही. का सोडली नाही, नारद मुनी पाहून ते यादी वाचायला लागले. पूर्ण यादी वाचली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या पूर्ण यादीमध्ये फक्त हनुमंतरायाचं नाव नाही, फक्त हनुमंतरायाचं नाव नाही. मग ते नाव नाही म्हटल्यानंतर हे सांगावं कोणाला, देवाला सांगा ना, देवा तुमच्याकडनं चुकून हनुमंतरायाचं नाव राहिले, तेवढं हनुमंतरायाचं नाव लिहा, असं देवाला सांगावं का नाही. पण हनुमंतराय फक्त तुमचं नाव नाही. त्यावेळेस हनुमंतराय म्हणले असं, राहू द्या चुकून राहिलं. त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, अरे चुकून कसं काय, तुम्ही तर एवढे मोठे भक्त आहात, चुकून कसं काय. नारद मुनीला काहीतरी करून देवाचं आणि हनुमंतरायाचं लावायचं होतं. हनुमंतराय काय म्हणायचे, राहू द्या, जाऊ द्या, राहू द्या, जाऊ द्या, पण ते काही ऐकना. मुनी, तुम्हाला देवाने जी यादी दिली आहे ना, ते यादी म्हणले 2 नंबर यादी आहे म्हणले. अजून एक यादी देवाकडे आहे, ती 1 नंबर यादी, ती तुमच्याकडे दिली नाही म्हणले. तर हे ब्रह्मचारी कोणाला खोटं बोलत नाही. आपल्याला तर खोटं कसं, देवाने केलंच असेल तसं. म्हणून नारद मुनी परत देवाकडे गेले महाराज आणि देवाला म्हणू लागले, काय देवा, तुमच्याकडे आणखीन एक यादी आहे म्हणे भक्ताची. देव म्हणाले, हो आहे. कुठं आहे ती यादी. यादी म्हटल्यानंतर देवाने ती यादी दिली आणि ते यादीमध्ये फक्त आणि फक्त हनुमंतरायाचं नाव होतं, बाकी दुसरं कुणाचंही नाव नव्हतं, फक्त आणि फक्त हनुमंतरायाचं. मग सगळ्या भक्ताला मी आवडतो म्हणले, ह्या सगळ्या भक्ताला मी आवडतो. मग हे दुसऱ्या यादीत काय, मला जो स्वतःला आवडतो ना त्या भक्ताची यादी दिली आहे म्हणले. त्यात हनुमंतराय हा मला स्वतःला आवडणारा भक्त आहे. तसं पांडुरंगाला स्वतःला आवडणारे, आपला विषय काय चाललाय, नामदेव महाराज, स्वतःला आवडणारे नामदेव महाराज होते. अहो एवढंच नाही तर त्या नामदेव महाराजांच्या हातनं पांडुरंग, लोक असं म्हणतात की देव कधी खात नाही, लोक असं म्हणतात देव खात नाही, लोक कहते हैं देव खाता नहीं, देव खाता नहीं. अरे देव कैसे खाता नहीं, नामदेव जैसा कसं करतो, देवाकडे ताट ठेवतो, देवाकडे ठेवून असं हात, देवाकडे हात दाखवतो, ते काय असेल ते आपल्याकडे, म्हणजे देवाकडे हात आणि आपल्याला भात, म्हणून आपलं देव खात नाही. असे असणारे नामदेव महाराज. पण नामदेव महाराज ही कच्चे ठरले आणि नामदेव महाराज कच्चे ठरल्यानंतर नामदेव महाराजाला राग आला. नामदेव महाराज देवाकडे, हे सगळ्यांना कथा माहिती आहे, देवाकडे गेल्यानंतर देवानी काय सांगितलं, बरोबर आहे, तुला गुरु उपदेश, नागनाथला जा आणि औंढा नागनाथला गेल्यानंतरनं तुला काय होईल, तिथं गुरुचा आशीर्वाद मिळेल. तिथे गेले, विसोबा खेचर त्यांना दिसले. विसोबा खेचर बघितलं, त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचा पाय कुठं होता, तर असणाऱ्या महादेवाच्या पिंडीवर होता. त्यावेळेस नामदेवरायाला वाटू लागलं, यांनाच देव कळना आणि आपण यांना कसं गुरु करून घ्यावं. त्यावेळेस नामदेवराव माघारी फिरू लागले. त्यावेळेस विसोबा खेचरांना लक्षात आलं, हे आपलंच गिऱ्हाईक आहे, पण ह्याला लक्षात आलेलं नाही. म्हणून परत नामदेवरायाने हाक मारली, का काय काम होतं. ते म्हणले, होतं पण तुमच्याकडनं होणार नाही. मग काय म्हणले, तुम्ही तुमचा पाय. त्यावेळेस ते असणारे विसोबा खेचर म्हणले, माझं वय झाले, माझं वय झाल्यामुळं माझा तिथं पाय पिंडीवर पडलाय, पण काय करावं, माझ्या पायाला उचलायला येत नाही. जाता जाता तेवढा पाय माझा, विसोबा खेचराचा पाय उचलला आणि दुसरीकडे ठेवला. दुसरीकडे ठेवल्याबरोबर काय झालं, तिथंही महादेवाची पिंड तयार झाली. आणि जिकडं जिकडं नामदेवराय पाय ठेवतात ना, तिथं तिथं महादेवाची पिंड तयार झाली. त्यावेळेस नामदेवरायांना लक्षात आलं, देव हा फक्त एकाच ठिकाणी नाही, हा चराचरामध्ये आहे. ज्यावेळेस गुरूंचा चरण स्पर्श नामदेव महाराजांना झाला, त्याच वेळेस त्यांना काय झालं, ज्ञान झालं. तर असणारा हा पांडुरंग परमात्मा देव चराचरामध्ये आहे, हे स्वरूप ज्ञान झालं. आणि हे स्वरूप ज्ञान झालं म्हणजेच आत्मज्ञान झालं. आणि आत्मज्ञान झाल्यानंतर काय होतं, आपली वृत्ती असणारी स्थिर होते आणि वृत्ती स्थिर झाल्यानंतर आपल्याला समाधान मिळतं. म्हणजेच ज्या ठिकाणी गुरु आहेत त्या ठिकाणी ज्ञान मिळणार, ज्ञान मिळलं की आत्मदर्शन होणार आणि आत्मदर्शन झालं की समाधान मिळणार. दादांच्या चरणी अर्पण करू आणि या सेवेला इथंच पूर्ण विराम देऊ. अखिल भारतीय वारकरी मंडळ
या वारकरी मंडळाच्या वतीनं चालत असणारा हा नाम उत्सव का म्हणतो झालेला आहे. सप्ताह म्हणलं तर 7 दिवसाचा असतो. काय असतो? सप्ताह म्हणलं तर 7 दिवसाचा असतो. पण अधिक वारीला मला म्हणले